नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक विरामचिन्हे. विरामचिन्हांची ओळख आणि त्याचा वापर व्याकरणदृष्ट्या फक्त महत्त्वाचा नाही, तर लेखनाच्या दृष्टीने विरामचिन्हाची पूर्ण माहिती असणे अत्यावश्यक आहे, कारण पदोपदी आपण विरामचिन्हांचा वापर करत असतो. चला तर मग सुरुवातीला हे जाणून घेऊया, नेमकी विरामचिन्ह वापराची सुरुवात तरी कशी झाली. आज आपण लेखनासाठी मराठी या देवनागरी लिपीचा वापर करतो, पण पूर्वीच्या काळी अधिकतर मोडी लिपीचा वापर केला जायचा आणि या मोडी लिपीमध्ये कोणत्याही प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला जात नसे. संस्कृतमध्ये लिखाण केले तर त्यामध्ये फक्त दंडक देण्याची सोय होती, म्हणजे संस्कृत भाषेमध्ये सुद्धा विरामचिन्हाचा वापर होत नसायचा. मग नेमकी मराठी भाषेत मराठी लेखनात विरामचिन्हे आलीत कशी, विरामचिन्ह वापराची सुरुवात झाली तरी कशी, हे जाणून घेणे मात्र फार महत्त्वाचे आहे. खरे पाहता विरामचिन्हाची देणगी लाभलेली आहे ती आपल्याला इंग्रजी भाषेकडून, आणि असा हा पहिला प्रयोग केला तो मराठी इंग्रजी शब्दकोशागार थॉमस कॅन्डी यांनी. त्यांनी प्रथम मराठी या लिपीमध्ये विरामचिन्ह वापराची सुरुवात केली. आता आणखी एक प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरंच विरामचिन्हांची गरज आहे का? आणि याचं निसंदिग्ध उत्तर आहे हो. आणि त्याचं कारण म्हणजे विरामचिन्हाच्या अभावी आपल्याला मराठी भाषेचा अर्थच उमगू शकणार नाही. विरामचिन्ह वापरले नाही तर अर्थाचा अनर्थसुद्धा होऊ शकतो. शिवाय भाषणातील थांबण्याची किंवा विराम घेण्याची क्रिया लेखनात दर्शवण्यासाठी चिन्ह अत्यावश्यक असते. यावरून विरामचिन्ह म्हणजे काय याचा साधा सोपा अर्थ तुमच्या लक्षातच आला असेल. आपण बोलत असताना अनेक वेळा थांबतो, अर्थात विराम घेतो. लेखन करताना हा विराम वेगवेगळ्या चिन्हांनी अथवा खुणाने दाखवला जातो, यांनाच विरामचिन्हे असे म्हणतात. चला तर मग या विरामचिन्हांची आता ओळखच करून घेऊया. प्रथम पाहूया पूर्णविराम. बिंदुस्वरूप दिसणारे हे पूर्णविरामाचे चिन्ह आपण सर्वाधिक वापरत असतो. आता हा पूर्णविराम नेमका कोठे वापरायचा हे आपण प्रथम समजून घेऊया. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी, आणि दुसरे म्हणजे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अद्याक्षरापुढे पूर्णविराम वापरला जातो. आता या दोन्ही गोष्टी समजण्यासाठी आपण प्रत्येकी एक उदाहरण घेऊ. पहा, या ठिकाणी पहिले उदाहरण आहे, मी रोज व्यायाम करतो. या वाक्यात करतो हा शेवटचा शब्द आहे आणि यानंतर पूर्णविराम दिलेला आहे. अशा प्रकारे कोणतेही वाक्य संपल्यानंतर शेवटी पूर्णविराम हे चिन्ह देतात. दुसरे उदाहरण पहा, आमच्या घराभोवती नारळाची पुष्कळ झाडे होती. यामध्ये देखील होती नंतर पूर्णविराम दिलेला आहे, म्हणजेच पूर्णविरामाने वाक्य कुठे संपते हे आपल्याला लक्षात येतं. आता शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अद्याक्षरापुढे कसे पूर्णविराम वापरतात त्याचंही उदाहरण पाहूया. उदाहरण दाखल पहा, अशोक बाबुराव पाटील या व्यक्तीचे आपण संक्षेपमध्ये कसे नाव लिहू? तर श्री ए बी पाटील. आता इंग्रजी अद्याक्षरे वापरून आपण त्याचं संक्षेपमध्ये नाव लिहितो आणि प्रत्येक अद्याक्षराच्या पुढे आपण हा पूर्णविराम देत असतो. अनेक वेळेला नावाच्या पुढे आपण संक्षिप्त रूपात पदवीसुद्धा लिहित असतो, त्यावेळी पदवीतील अद्याक्षरापुढे सुद्धा आपण पूर्णविराम लिहित असतो. आता पुढचे एक महत्त्वाचे चिन्ह पाहूया, आणि ते म्हणजे स्वल्पविराम. आठवा जरा, स्वल्पविराम कोठे कोठे असतो? तर वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी, संबोधन वेगळे दाखवण्यासाठी, शिवाय अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. याची उदाहरण पाहिले तर आपल्याला पटकन लक्षात येईल. पहा, आमच्या बागेत आंबा, चिक्कू, पेरू ही फळझाडे आहेत. या वाक्यामध्ये पहा, आंबा, चिक्कू, पेरू अशी फळांची नावे लागोपाठ आलेली आहेत आणि प्रत्येक दोन नावांच्या मध्ये या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे. जसा आंबा आणि चिक्कूच्या मध्ये स्वल्पविराम आहे आणि चिक्कू आणि पेरूच्या मध्ये देखील स्वल्पविराम आहे. अशा प्रकारे एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास त्यांच्यामध्ये स्वल्पविराम येतो. दुसरं उदाहरण पहा, आई म्हणाली, राजू इकडे. आता या ठिकाणी राजू या शब्दानंतर स्वल्पविराम दिलेला आहे आणि त्यामुळं अवतरण चिन्हातील इकडे हे वाक्य वेगळे झालेले आहे. आता आपण संबोधनाचे एक नमुना उदाहरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण सहलीला जाणार आहोत. आता या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या संबोधनानंतर स्वल्पविराम दिलेला आहे आणि त्यानंतर पुढील वाक्य लिहिलेलं आहे. अशा प्रकारे संबोधन वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविरामचा लेखनात वापर केला जातो. आता पुढील विरामचिन्ह पाहूया,
ते म्हणजे अर्धविराम. आता पाहूया अर्धविराम कोठे वापरायचे. तर परस्पराशी संबंध नाही अशी दोन वाक्ये जेव्हा एकाच वाक्यात वापरली जातात, एखाद्या संयुक्त वाक्यातील समान वाक्य जोडण्यासाठी शिवाय दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली असता अशा वाक्यामध्ये अर्धविरामाचे चिन्ह वापरले जाते. कसे ते उदाहरण घेऊनच पाहूया. श्यामने पुस्तक आणले होते, पण वही आणायला मात्र तो विसरला होता. आता या मोठ्या वाक्यामध्ये श्यामने पुस्तक आणले होते हे एक छोटे वाक्य आहे आणि वही आणायला मात्र तो विसरला हे दुसरे एक छोटे वाक्य आहे आणि ही दोन्हीही छोटी वाक्ये पण या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत आणि हे दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये अर्धविराम हे चिन्ह वापरलेले आहे. असंच एक दुसरे उदाहरण पहा. सुहासने खूप प्रयत्न केला पण त्याला यश मिळाले नाही. या वाक्यामध्ये देखील दोन छोट्या वाक्यांना जोडण्यासाठी पण हे उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे. ही वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत हे दर्शवण्यासाठी अर्धविरामाचे चिन्ह वापरलेले आहे. असेच आणखी एक महत्त्वाचे विरामचिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह. नेहमीच दृष्टीस पडणारे हे विरामचिन्ह नेमके कशासाठी वापरतात हे तुम्हाला थोडे माहीतच असेल. अगदी बरोबर. एखादे वाक्य प्रश्नार्थी आहे हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो. आपण प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पाठ्यपुस्तकात स्वाध्याय सोडत असताना प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी हे विरामचिन्ह पाहिलेच असेल. तरीही उदाहरण पाहू. तुम्ही केव्हा आलात? वरील वाक्यामध्ये केव्हा हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेले आहे. आता असेच एक दुसरे उदाहरण पाहू. आज शाळेत कोण गैरहजर आहे? वरील वाक्यामध्ये कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले असल्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखता येते. त्यामुळे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेले आहे. आता यापुढील असेच एक महत्त्वाचे विरामचिन्ह पाहू आणि ते म्हणजे अपूर्ण विराम. आता हा अपूर्ण विराम कोठे वापरायचा असतो? तर वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. आता उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला हे सहजपणे लक्षात येईल. पहा, सजीव घटकांचा तपशील देण्यासाठी अपूर्ण विरामाचे चिन्ह वापरलेले आहे. तर खालील उदाहरणामध्ये पहा, एक अंकी विषम संख्यांचा तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम वापरलेला दिसतो. अशा प्रकारे कोणत्याही बाबीचा तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम हे चिन्ह उपयोगी ठरते. आता पाहूया उद्गार चिन्ह आणि ते कोठे वापरतात. एखादी उत्कट भावना अर्थात आनंद, दुःख, आश्चर्य, भीती इत्यादी व्यक्त करताना अशी भावना दर्शवणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. चला याचेही उदाहरण घेऊ. शाबास, छान खेळलास. वरील वाक्यामध्ये शाबासकी देताना येणारी आनंदाची भावना व्यक्त करण्यासाठी शाबास हा शब्द वापरला आहे. आनंद ही उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी शाबास या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे. असेच एक दुसरे उदाहरण पहा. बापरे, केवढा मोठा साप. वरील वाक्यामध्ये साप बघितल्यानंतर येणारी भीतीची भावना व्यक्त करण्यासाठी बापरे हा शब्द वापरला आहे. भीती ही उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी बापरे या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अवतरण चिन्ह. पुढे दर्शवलेले दोन्हीही अवतरण चिन्हेच आहेत. पैकी एकेरी चिन्ह जे दिलेले आहे त्याला आपण एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतो. त्याबाबत माहिती घेऊया. समजून घ्या एकेरी अवतरण चिन्ह कोठे वापरायचे. एखाद्या शब्दावर किंवा शब्दसमूहावर जोर द्यायचे असल्यास एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरण घ्यायचं झालं तर पहा, मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. या वाक्यामध्ये देवनागरी या शब्दावर जोर दिलेला आहे आणि म्हणूनच यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. असेच एक दुसरे उदाहरण पहा. जयपूरला गुलाबी शहर असेही म्हणतात. गुलाबी शहर यावर जोर देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरलेले आपल्याला दिसते. आता जरा पाहूया दुहेरी अवतरण चिन्ह कोठे वापरायचे. तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे विचार किंवा त्याने बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. कसे ते जरा पाहूया. पहा, गुरुजी म्हणाले उद्या शाळेत चित्रकला स्पर्धा आहेत. वरील वाक्यामध्ये
उद्या शाळेत चित्रकला स्पर्धा आहेत हे गुरुजींनी बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह वापरलेले आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. गांधीजी म्हणायचे, स्वच्छता हाच खरा दागिना आहे. या वाक्यामध्ये देखील स्वच्छता हाच खरा दागिना आहे हे वाक्य जशीच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह वापरलेले आहे. अशा प्रकारे एकेरी आणि दुहेरी अवतरणचिन्हाचा कसा वापर करायचा हे आपण समजून घेतलेले आहे. पुढील एक महत्त्वाचे विरामचिन्ह पाहूया आणि ते म्हणजे संयोग चिन्ह. आता हे कशासाठी वापरायचे तर वाक्यात दोन शब्द जोडण्यासाठी किंवा एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास तो जोडून लिहिण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. कसे ते पहा जरा. मुलांनी अंगणातील सर्व केर कचरा साफ केला. या वाक्यामध्ये केर आणि कचरा हे दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरलेले आहे. आणखी एक उदाहरण पहा. शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत विविध आधुनिक उपकरणे मांडलेली होती. वरील वाक्यामध्ये उपकरणे हा शब्द लिहिण्यासाठी ओळ अपुरी पडल्यामुळे ओळीच्या शेवटी संयोग चिन्ह वापरलेले आहे. अशा प्रकारे वाक्यात दोन शब्द जोडण्यासाठी किंवा एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास तो जोडून लिहिण्यासाठी संयोग चिन्ह उपयुक्त ठरते. आता पुढील विरामचिन्ह आहे अपसरण चिन्ह, ज्याला आपण डॅश असेही म्हणतो. आता हे कुठे वापरायचे तर एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास तो मुद्दा लिहून पुढे अपसरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मी वेळेवर पोहोचलो पण. आता या ठिकाणी पण या शब्दानंतर अपसरण चिन्ह दिलेले. मी वेळेवर पोहोचलो पण पुढे काय झाले हे सांगण्यापूर्वी या ठिकाणी अपसरण चिन्ह वापरलेले आहे. आता दुसरे एक उदाहरण पहा. शेती. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. भारतातील सुमारे 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत. या उदाहरणामध्ये शेती या मुद्द्याची माहिती देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी शेती या शब्दानंतर अपसरण चिन्ह वापरलेले आहे. अशा प्रकारे एखाद्या मुद्द्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण चिन्ह वापरतात. शेवटी पाहूया विकल्प चिन्हाची माहिती. विकल्प चिन्ह हे एकापेक्षा अधिक पर्याय दाखवण्यासाठी त्यांच्यामध्ये वापरले जाते. याचे उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. मी चहा कॉफी घेतो. चहा आणि कॉफी या दोन पर्यायांच्यामध्ये विकल्प चिन्ह वापरलेले आहे. त्यामुळे मी चहा किंवा कॉफी घेतो हा अर्थ आपल्याला सहजपणे लक्षात येतो. अशा प्रकारे एकापेक्षा अधिक पर्याय दाखवण्यासाठी त्यामध्ये विकल्प चिन्ह वापरतात. आता पुढील उदाहरण निरीक्षण करा. या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे 3 विकल्प दिलेले आहेत आणि 3 विकल्पापैकी कोणताही एक विकल्प निवडण्याची सूचना केलेली आहे. अशा प्रकारे विकल्पचिन्ह लक्षात घेऊन जर वाचन करायचे झाल्यास आपल्याला असं त्याचं वाचन करता येईल. सर्व मुलांनी मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी विषयातील एक कविता कृतीयुक्त सादर करा. अशा प्रकारे एकापेक्षा अधिक पर्याय दाखवण्यासाठी त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह वापरले जातात. त्यामुळे आपल्याला पर्याय सहजपणे लक्षात येतात. इंग्रजी भाषेमध्ये देखील याच कारणासाठी ही सर्व विरामचिन्हे वापरली जातात. चला तर मित्रांनो, आज आपण विरामचिन्हांची ओळख उदाहरणासहित वापर कसा करायचा याचा अभ्यास केला. व्याकरणदृष्ट्या व लेखनाच्या दृष्टीने याचा आपण योग्य वापर करावा हीच आपल्या सर्वांना विनंती आहे. आशा करतो हा घटक आपल्याला आवडला असेल, समजला असेल. लवकरच भेटू एका नवीन घटकासह. तोपर्यंत धन्यवाद.